तुम्ही मंत्रालयावरून उड्या मारल्या होत्या. आता प्रश्न गंभीर आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. दोघांनी मिळून तुम्ही केलं होतं, दोघांनी मिळून शब्द दिला तर विद्यार्थी ऐकतात का पाहूयात आपण. दोघांनी मिळून आपण शब्द दिला आदिवासीसाठी इतकं जीव धोक्यात घातलं आणि होतं. दोघं जबाबदारी घेताय का सगळी. ह्या आंदोलनाच्या दरम्यान मी पहिले तर विनंती करेन की जी साहेबांनी सांगितलं त्या मागण्या अनेक आहेत. वर्षानुवर्ष त्या मागण्या आणि त्या आश्वासनं आणि म्हणून त्याचा या ठिकाणी हा जो काही सगळं प्रकार दिसतो हा खूप दिवसाचा जटिल प्रश्न हा त्या ठिकाणी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे अशा पद्धतीचं उपोषण त्या ठिकाणी होते. पहिली माझी कळकळीची विनंती राहील की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना. गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो. आंदोलनं अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाचे अशी जी अवहेलना करतो. आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते. नाही, असं नाही होत. असं नाही होत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात. मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत. मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन, चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण. तर तुम्ही ज्या आता प्रकृत्या जर बघितल्या तर एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची करू नये अशी माझी अगदी हात जोडून त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. झालेल्या चर्चेचा वृत्तांत सगळा मंत्री महोदयांनी सांगितला. आपण उल्लेख केला त्या तुम्ही उडी मारली. आता हे आंदोलन तसं 14 दिवस झालंय. 14 दिवसानंतर तुम्ही आलात, तर त्याच्या अगोदर मंत्री महोदयांच्या सोबत आपल्या काही शिष्टमंडळाच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या आणि आता देखील अजूनही विचारलं जातं का आता उपोषण सोडणार का. आम्ही विनंती तर करतोयच, कारण जे काही मुद्दे 12-14 मुद्दे आहेत ते त्यांनी ते समजदार आहेत, ते आपल्यापेक्षा म्हणजे आमच्यापेक्षा तरी वेल क्वालिफाईड आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही माहीत आहेत. मग 2 दिवसात 3 दिवसात आम्हाला ह्या 14 प्रश्नांचे टेंटेटिव्ह अंदाज, याचा अर्थ 2 दिवसात सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या असं नाही, पण 2 दिवसात 3 दिवसात आम्हाला असं द्या का जी एखादी गोष्ट आम्हीच म्हणू का वर्षांनी तिची पूर्तता करू. तिच्याऐवजी ती 3 महिन्यात करावी, ती 2 महिन्यात करावी, कारण प्रत्येकाला मर्यादा किंवा त्याची प्रक्रिया, प्रोसेस ही त्या पद्धतीची वेगवेगळी आहे आणि म्हणून त्याचा गैरसमज कोणी करू नये का 3 दिवसाचा शब्द दिलाय. तर 3 दिवसात हे दोन्ही विभागांचं म्हणजे आपलं विभाग आणि आपण यांच्यातलं कॉर्डिनेशन आणि आज रात्रभरात त्या अजून काही कंडिशन किंवा रीतसर ज्या पद्धतीनं काल परवा त्यांनी मुद्दे दिले होते तेच मुद्दे भले रिपीट होतील, त्याच्यात काही ऍड होतील, ते त्या ठिकाणी त्यांनी करून द्यायचे आणि उद्याच आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत, सचिवांसोबत बसून आणि त्याच्यातून कसा मार्ग लवकरात लवकर निघेल. फक्त मी खूप वेळ बोलू शकतो, फक्त माझी विनंती आहे नका असं करू. विनंती आहे जेवण करा. कोण म्हणतं जेवण करून आम्ही आलो नसतो, जेवण करून आम्ही आलो नसतो असं येतात, कारण हा एक मार्ग आहे, ही एक प्रथा आहे, पद्धत आहे. तेव्हा तुम्ही तर एवढ्या ह्या सगळ्या अडचणीत अशा पद्धतीनं तुम्ही राहता, निश्चितच कुठलाही निर्दयी माणूस एवढा नसेल तर आपली मुलं जेव्हा अशा पद्धतीनं एवढी जाम परिस्थितीत होतात, अगदी हॉस्पिटलपर्यंत जातात, एवढं आम्ही नाहीत असं समजून त्या ठिकाणी आपण निर्णय घ्यावा. निश्चित तुम्हाला दिलेले सगळे जे काही शब्द आहेत त्याची पूर्तता मंत्री महोदयांना आम्ही सगळे मिळून, कारण कालच आम्ही मला वाटतंय 14-15 आमदार, 2-3 खासदार असे मिळून मुख्य सचिवांसोबत, मुख्यमंत्री महोदयांसोबत कालच बैठकही घेतलेली आहे आणि म्हणून उद्या गेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी बैठक घेतली जाईल. झिरोळ साहेब, याचे असेच अनेक जे मोठे प्रश्न असतात त्याच्यासाठी रातोरात GR निघतात. तुम्ही म्हणताय विद्यार्थ्यांची